8 वाजेपर्यंत बळवंता त्या हॉलमध्ये बसला होता. 8 वाजता आरती झाली. प्रसाद वाटला जात असताना बळवंताने हलकेच बाहेरची वाट धरली. वाटेने येताना आणि घरी आल्यावर तो संध्याकाळच्या एकूणच प्रसंगावर विचार करीत होता. महाराजांबद्दल तो एवढ्यात कोणतंही मत बनवणार नव्हता, पण हॉलमध्ये जमलेल्या हौशे, नवशे, गौशे यापैकी कोणतंही विशेषण लावता येत नव्हतं. ते लोक नडलेले होते, संकटात सापडलेले होते. त्यातून कोणत्या ना कोणत्या मार्गाने सुटका होईल या आशेने ते तिथे आले होते. हे अंधश्रद्धेला खतपाणी आहे का? त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक केली जात आहे का? ही बुवाबाजी ढोंग आहे का? असल्या तात्विक प्रश्नांत त्याला अजिबात रस नव्हता. त्यांच्या समस्या वैयक्तिक होत्या. आधुनिक वैद्यकाला पर्यायी अशी निदानाची आणि उपचाराची पद्धत त्यांनी मान्य केली होती, स्वीकारली होती. तहानेने व्याकुळ झालेला प्रवासी वाटेवर दिसेल ते पाणी पितो. ते स्वच्छ आहे का? निर्जंतुक आहे का? अपायकारक आहे का? याचा विचार करीत बसत नाही. या लोकांना हमरस्त्यातून इच्छित स्थळी पोहोचणं अशक्य झालं तर ते आडमार्गाचा वापर करायला तयार होते. आणि महाराजांभोवती जमणारी गर्दी पाहता त्यांचं काही ना काही समाधान होत असलंच पाहिजे. डॉक्टरांवर गाढ विश्वास असेल तर प्लॅसेबो म्हणून दिलेली साखरेची गोळीसुद्धा गुणकारी ठरू शकते. भौतिक नियमांची मर्यादा इथे ओलांडली गेली होती. आधुनिक शास्त्रातून हद्दपार करण्यात आलेल्या विचार, विकार, श्रद्धा यांना इथे खरं महत्त्व होतं. साधर्म्य, समीपता, सूचकता आणि प्रतियोगिता या चतुसूत्रीला इथे फार महत्त्व होतं. आणि महत्त्वाची गोष्ट ही होती, त्या लोकांचं वागणं बरोबर आहे का चूक आहे याचा न्यायनिवाडा करणारा तो कोण? तो त्यांना मदत करू शकणार होता का? मग काठावर उभं राहून पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्याला उपदेशाचे डोस पाजण्याचा त्याला काय अधिकार होता? त्याची इच्छा असली तर त्याने त्या वाटेला जावं. बळवंता शेवटी शनिवारी संध्याकाळी 6 वाजता महाराजांच्या भेटीसाठी हजर झाला होता. त्याने बरोबर नारळ, पेढ्यांचा बॉक्स आणि हार हे आणलं होतं. डॉक्टरांचं निदान आणि उपचार यशस्वी होवो किंवा ना हो, त्यांना त्यांची तपासणीची फी द्यावी तर लागतेच की नाही. 6:15च्या सुमारास महाराज हॉलमध्ये आले. बळवंताला दिसलं की गुरुवारी आलेल्या बाई पुढेच बसलेल्या आहेत. त्या काय सांगतात याचं बळवंतालाही कुतूहल होतं. महाराजांनी आधी त्या बाईकडे हात केला. काय म्हणता आहेत बाई? बाई जरा पुढे आल्या. आज बळवंता पुढेच बसला होता. तेव्हा त्याला त्या बाईचा ओढलेला चेहरा दिसत होता. त्यांच्या मुलीच्या संसाराचाच, भविष्याचाच प्रश्न होता. मातेचं मन, जीव टांगणीला लागणार नाहीतर काय होईल? पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसत त्या म्हणाल्या, महाराज, आपल्या शेजारच्या एका मुलाला त्याच रात्री त्याच गाडीने पाठवलं. काल सकाळी तो परत आला. जावईबापूंच्या डब्यात त्याने जागा मिळवली होती. रात्रभर त्याचं जावईबापूंवर लक्ष होतं. त्या गप्प बसल्या. मग जरा वेळाने महाराजांनी विचारलं, महाराज, तुमच्या कृपेनेच माझ्या पोरीचं कुंकू सही सलामत राहिलं हो. रात्रीतनं 5-7 वेळा तरी जावईबापू बर्थवरून उठून धावत धावत डब्याच्या दारापाशी जायचे. दार उघडायचे. वाटायचं की आता हे बाहेरच्या अंधारातच उडी घेणार, पण दरवेळी मागे फिरायचे आणि बर्थवर येऊन पडायचे. महाराज, तुम्ही उपाय सुचवला नसतात तर खासच त्यांनी गाडीतून उडी मारली असती. हो, परवाची रात्र त्यांच्यासाठी धोक्याची होती खरी. मग ते त्यांच्या ब्लॉकमध्ये पोहोचेपर्यंत हा त्यांच्या मागोमाग होता. मग काल सकाळी परत आला. आता काय महाराज? तुम्ही नारळ देव्हाऱ्यात ठेवला आहेत ना? सध्या तसाच राहू द्यात. 5-7 दिवस थांबा. तिकडनं काय बातमी येते ती पहा. मग या इथे परत. मग पाहूया. महाराज, पुरीचं सौभाग्य वाचवा हो. वर हात करीत महाराज म्हणाले, बाई, प्रभूची इच्छा असेल तर तसं होईल. एक दोघांचं सांगणं झाल्यानंतर बळवंता पुढे झाला. हाराचा पुडा, पेढ्याचा बॉक्स आणि नारळ त्याने महाराजांसमोर ठेवलं आणि त्यांना दोन्ही हातांनी नमस्कार करून तो म्हणाला, माझी अडचण खाजगी नाही आहे, पण आमच्या समोरच एक रिकामा बंगला आहे. त्यात काही काही घडलं ते सांगायचं आहे. महाराजांच्या बसण्यात जरा ताठपणा आला. त्यांचा पवित्रा जरा बदलला होता. नजर जराशी जास्तच तीक्ष्ण झाली वाटत होती. खरं असेल किंवा भास असेल, माणूस स्वतः संबंधीच्या इतरांच्या प्रतिक्रियांना नेहमीच जरा जास्तच महत्त्व देतो. बंगला बरीच वर्ष रिकामा आहे. आजवर कधी कुणाला काही वेडावाकडा अनुभव आलेला नाही. पण मागच्या आठवड्यात रस्त्यावर मुलं खेळत होती.
त्यांचा बॉल बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये पडला. बॉल आणायला त्यांनी एकाला फाटकावरून आत सोडला. जरा वेळ वाट पाहून मग त्यांनी त्याला हाका मारल्या. तो येईना तसे 5-7 जण फाटकावरून आत उतरले. तो मुलगा कंपाऊंडमध्ये नव्हताच. शेवटी त्यांना तो वरच्या एका खोलीत चाचमांखाली लपून बसलेला सापडला. तो म्हणत होता, बंगल्यात त्याला काहीतरी भलतंच दिसलं. मुलंच दिसली. माहितीचीच होती, पण सगळी मरण पावलेली होती. कुणी पाण्यात बुडून, कुणी गाडीच्या अपघातात, कुणी कॅन्सरसारख्या रोगाने. महाराज ताठ बसले होते यात शंकाच नव्हती. आणि 2-3 दिवसांपूर्वी एका रात्री गल्लीतल्याच एका दोघांनी बंगल्याचं मागचं दार उघडून पाहिलं. त्यांना आत प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात लहान मोठ्या सावल्या वेड्यावाकड्या नाचताना दिसल्या. बळवंत बोलायचा थांबला नाही. तिथे मुलं रस्त्यावर खेळत असतात. कधी लपाछपी खेळायला लागली तर एखादा कंपाऊंडवरून आत जाऊन लपायचा आणि काही भलतंच व्हायचं. आधीच सांगितलं, ही माझी स्वतःची समस्या नाही, पण त्या बंगल्यात काहीतरी वेगळं आहे, वाईट आहे. आपल्याला जर त्यावर काही इलाज करता आला तर. बळवंताने महाराजांना सर्व हकीकत सांगितली नव्हती, पण जी सांगितली होती ती संपूर्ण सत्य होती. त्यात कुणाचाही प्रलाप नव्हता. मल्ला महाराज बराच वेळ बळवंतकडे टक लावून पाहत होते. शेवटी जरा पुढे वाकून ते म्हणाले, जगात अशा असंख्य जागा आहेत की जिथे काही ना काही वाईट प्रभाव आहे. अशा जागा शुद्ध करण्यामागे माणूस लागला तर त्याचा सारा जन्मही पुरा पडायचा नाही. काय महाराज, मी आपल्याशी वाद कसा घालणार? आपण माझ्यापेक्षा 1000 पटीने जास्त श्रेष्ठ आहात, ज्ञानी आहात, अनुभवी आहात. फक्त अल्लड अजान अशा लहान मुलांना काही इजा होऊ नये, काही दगाफटका होऊ नये, एवढ्याच एकाच हेतूसाठी मी आपली मदत मागण्यासाठी आलो आहे. अशा बालकांच्या रक्षणाची विनंती महाराज कशी नाकारणार? त्यांनाही या कळीच्या प्रश्नाचं महत्त्व समजलं असावं. एक हात वर करून त्यांनी सर्वांना शांत राहण्याची खूण केली आणि डोळे मिटून मान सावकाश वर केली. मिनिटभराने त्यांनी डोळे उघडले. बळवंता त्यांच्या इतका जवळ होता की त्यांच्या चेहऱ्यावरचे लहानसहान बदलही त्याला स्पष्ट दिसत होते. महाराजांना आवश्यक ती एकाग्रता साधली नसावी असा त्याचा तर्क होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक व्यग्रता होती. काहीतरी त्यांच्या मनासारखं होत नव्हतं ही गोष्ट उघड दिसत होती. बळवंता स्वतः महाराजांच्या प्रामाणिकपणावर कोणतीही शंका घेणार नव्हता. असा निर्णय घेण्या इतकं ज्ञान त्याच्यापाशी नव्हतं आणि त्याची ती लायकीही नव्हती. त्याची समस्या खरी होती. त्या समस्येवर त्याला काहीतरी उपाय हवा होता हेही खरं होतं. आणि या मल्ला महाराजांची ख्याती ऐकून तो प्रांजळपणे त्यांच्याकडे आला होता. मदतीला ते तयार होतील किंवा नकार देतील. मदतीला तयार झाले तरी त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील किंवा अपुरे पडतील त्यांच्या हाती काहीही नव्हतं. काय होतं ते फक्त पाहत राहणं एवढंच त्याला शक्य होतं. काय तुझं नाव? महाराजांनी शेवटी विचारलं. बळवंत. बळवंत चाफेकर. तर मग बळवंता, मी तुला आता एक अंगारा देतो आणि एक गोफ देतो. तो अंगारा त्या सर्व घर फुंकर आणि बाहेर पडताना दोन्ही दारांना हा गोफ बांध. महाराजांनी शेजारी बसलेल्या एकाला हाताने खूण केली. त्याच्यापाशी या वस्तू तयारच होत्या असं दिसलं. त्याने बळवंताच्या हातात एक कागदाची पुडी आणि काळ्या गोफाची एक गुंडाळी दिली. आपली पुन्हा भेट केव्हा घेऊ? बळवंताने विचारलं. तुला पुन्हा भेट घ्यायची वेळ येणार नाही, महाराज म्हणाले आणि तेवढ्यावर बळवंताला समाधान मानावं लागलं. जास्त पाखंडीपणा आसपासच्या भक्तगणांना रुचला नसता. बळवंता घरी आला होता. खोलीत बसला होता. समोरच टेबलावर अंगाऱ्याची पुडी होती, काळ्या गोफाची गुंडाळी होती. घरभर अंगारा कुंकून टाक आणि दोन्ही दारांना गोफ बांध. महाराजांनी सांगितलं होतं. या 2 कृतींनी खरोखरच काही साध्य होईल असा त्याचा विश्वास होता का? अगदी 100% विश्वास होता का? ते उपाय गुणकारी व्हायला त्याचा विश्वास आवश्यक होता का? अविश्वास असला तर हे उपाय अयशस्वी होतील का? गोफ आणि अंगारा हे केवळ प्रतिकात्मक संकेत होते का? जसे आपण 3 वस्तूंचा परस्पर संबंध दाखवण्यासाठी कागदावर एक त्रिकोण काढतो. अंगारा फुंकणे, दारांना गोफ बांधणे या क्रिया संकेतात्मक होत्या का? का या 2 वस्तू काही अज्ञात शक्तीने भारलेल्या होत्या? जसा अदृश्य नायट्रोजन ज्वाळांवर सोडला की ज्वाळा विझून जातात. त्याला कशाचीच कल्पना नव्हती. त्याला मल्ला महाराजांवर आंधळा विश्वास नव्हता. इतर शास्त्र आणि या कृती
यांच्यात एक मूलभूत गुणात्मक फरक होता. तेजावर तांबं टाकलं तर ते विरघळणारच. प्रयोग करणाऱ्याच्या अविश्वासाशी त्या क्रियेचा काही संबंध नसतो. इथे विश्वासाला फार महत्त्व होतं आणि त्याचीच कमी होती. आणि ही क्रिया केव्हा करायची होती? औशीच्या वेळी, मध्यरात्री. महाराजांनी त्या संबंधात काहीच सांगितलं नव्हतं. मध्यरात्री जाण्याची त्याची हिंमतच होणार नव्हती. मोहनला दिसलेल्या त्या नाचणाऱ्या सावल्या दिवसा उजेडी करणं मूर्खपणा ठरला असता. लोकांच्या मनात नसत्या शंका कुशंका प्रवाद आले असते. शेवटी त्याने ठरवलं की जे काही करायचं आहे ते पहाटेच्या वेळी करायचं. गोफाने दार बंद करण्यासाठी चौकटीला दोन्ही बाजूंना खिळे हवेत. तो 5-7 1 इंची खिळे आणि लहानशी हातोडी बरोबर घेणार होता. वेळ आलीच तर बाहेरच्या फ्रेमला ठोकायला. पहाटेसच बळवंता बाहेर पडला होता. दिव्यांखालची प्रकाशाची वर्तुळं सोडता सर्वत्र काळोख होता. बंगल्याच्या फाटकावरून आत उतरताना त्याला दवाने ओली झालेली फ्रेम जाणवली. गारवाही जाणवण्या इतपत होता. पुढच्या दारापासचं काम त्याने आधी उरकायचं ठरवलं. दाराच्या फ्रेमचा बाहेरचा भाग हाताने चाचपला. पूर्वी केव्हा तरी हार, माळा, तोरळ, नारळ लावण्यासाठी फ्रेमला खिळे ठोकलेले होते. गुंडाळी सोडून बळवंताने हात लांबीचे गोफाचे तुकडे केले होते. त्यातला एक त्याने बाहेरच्या फ्रेमच्या खिळ्यांना दाराबाहेरून आडवा बांधला. इथेच एखादं दुसऱ्या तुरळक जाणाऱ्या येणाऱ्याची नजर जाण्याची शक्यता होती. मग मागचं दार. बळवंतापाशी टॉर्च होता, पण तो त्याने वापरला नाही. भिंतीला हात लावून अंदाजाने तो मागच्या बाजूस गेला. वळल्यानंतर आणखी पुढे गेल्यावर दाराची फ्रेम हाताला लागली. हात आणखी पुढे नेला पण हाताला दार लागेना. मग त्याच्या ध्यानात आलं, मागचं दार उघडं होतं. बळवंता क्षणभर जागच्या जागी गोठला. हे अनपेक्षित होतं आणि त्यातून अनेक अर्थ निघू शकत होते. पहिला, सोपा आणि मनाचं समाधान करणारा अर्थ दार अर्धवटच लागलं होतं. मोहन आणि तो मागे सरल्यानंतर आणि वाऱ्याच्या एखाद्या जोरदार झुळकेने आत उघडलं गेलं होतं आणि त्यावरच विश्वास ठेवावासा वाटत होता. कारण बाकीच्या शक्यता एकाहून एक वाईट आणि मन अस्वस्थ करणाऱ्या होत्या. जसं त्याच्या येण्याची चाहूल लागून कोणीतरी आता मुद्दाम दार उघडं ठेवलं आहे. कुणी? अरुणला दिसलेली ती मुलं? मोहनला ज्यांच्या सावल्या नाचताना दिसल्या होत्या ते? आणि मग दार उघडून ते काय त्याच्यासाठी आत थांबले होते? महाराजांनी सांगितलं होतं, घरभर अंगारा फूक. आताच्या वेळी त्या घरात जायची त्याची हिंमत होती का? मग त्याला कुठेतरी वाचल्याचं आठवलं. भीणं हा कमीपणा नाही, भयावर मात करण्यात मोठेपणा आहे. हे काम त्याला करायलाच हवं होतं. हे जर त्याने केलं नाही तर त्याच्या तपासाला काही अर्थच राहणार नव्हता आणि त्याला तो अधिकारही राहणार नव्हता. पूर्वी एकदा मोहनबरोबर असताना त्याच्या जाणीवा चाळवल्या गेल्या नव्हत्या? कदाचित आत्ताही. आयुष्यातला सर्वात मोठा धैर्याचा निर्णय त्याने त्या क्षणी घेतला. त्याने टॉर्च काढला. टॉर्चवरचं लेन्सचं टोपण काढलं. आता बल्ब उघडा झाला होता. प्रकाश फोकसमध्ये पडण्याऐवजी सर्वत्र पडत होता. त्याने उजव्या हातात टॉर्च घेतला. डाव्या हातात अंगाऱ्याची उघडलेली पुडी घेतली आणि दारातून आत पाय टाकला. आत पाऊलभरावरच उभा राहून तो आसपासच्या परिस्थितीचा अंदाज घेत होता. बाहेरपेक्षा घराच्या आत काही बदल जाणवत होता का? बाहेरच्यापेक्षा हवा जास्त गरम किंवा जास्त गार? बाहेरनं जाणवणारा एखादा वेगळा वास? खरा तर एखादा दुर्गंध? काही उघड किंवा चोरट्या हालचालींची चाहूल? वस्तू सरकल्याचा, दार उघडल्याचा, मिटल्याचा, कुणाच्या मागे पुढे सरकण्याचा आवाज? कानात धक धक घुमत होतं तो त्याच्या नाडीचा आवाज होता. बाकी सर्वत्र शांतता होती. इथे तो किती वेळ थांबणार? ठरवलेलं काम लवकरात लवकर पुरं करावं आणि या घरातून बाहेर पडावं. दारासमोर बोळवजा भाग होता. त्याच्या पुढे मोठा हॉल होता. तिथूनच वरच्या मजल्याने जिना जात होता. आधी वरच्या खोल्या, मग खालच्या. बळवंताने मनाशी ठरवलं की तो सरळ आत गेला. जिन्यापाशी पोहोचला. जिन्याने वर गेला. डावी उजवीकडे खोल्या होत्या. एकेका खोलीत त्याने चिमूट अंगारा फुकला. शेवटी खोली, लहान खोली. खाली जाजमं, दोरवे, सतरंजा यांचा अस्ताव्यस्त ढीग पडला होता.
इथेच त्या अरुणने स्वतःला लपवलं होतं. नको, आता ते विसरायचं. त्याने खोलीत अंगारा फुकला. वळून खालच्या मजल्याची वाट धरली. खालच्या 4 खोल्यात अंगारा फुकला की काम संपलं. जास्तीत जास्त 5 मिनिट. डावीकडची 1 झाली. आता 3च राहिल्या. मनाशी हिशेब चालला होता. समोर लक्ष नव्हतं. टॉर्च डाव्या हातात घेऊन अंगारा चिमटीत घेऊन कुंकण्यासाठी चिमूट तोंडापाशी आणली आणि खोलीत नजर टाकली. खोलीत ते दोघे बसले होते. ओळख क्षणातच पटली. दाभाडे आणि प्रोफेसर रासने 2 खुर्च्यांवर बसले होते. जसे पूर्वी आपापल्या ऑफिसमध्ये बसत असत तसे. त्याला वाटलं ते आता त्याला विचारणारच आहेत. या ना, काय काम आहे आपलं? त्यांच्या तोंडून आवाज आला असता तर बळवंता किंचाळलाच असता. त्या एका क्षणात जग उलटंपालटं झालं होतं. सर्व स्थितप्रज्ञता कोसळली होती. सर्व संयम गेला होता. सर्व सारासार विचार गेला होता. मनात फक्त एकच विचार होता, सुटका, इथून सुटका. हातातला अंगाईचा कागद, गोफाची गुंडाळी सर्व खाली पडली. बळवंता वळला. बोळाच्या आणि दाराच्या दिशेने धावत सुटला. इतर कसला विचारही मनात नव्हता. दार बंद असतं तर काय झालं असतं सांगता येत नाही, पण दार उघडच होतं. दारातून तो सपाट्याने बाहेर आला. बाहेर लख्ख प्रकाश होता. लख्ख प्रकाश. तो आत गेला तेव्हा तर पहाटेचा अंधार होता. तो त्या घरात होता तरी किती वेळ? त्याने हातातल्या जळत्या टॉर्चकडे पाहिलं. टॉर्च मालवला. टोपण लावलं. टॉर्च खिशात घातला आणि घराला वळसा घालून तो फाटकावरून बाहेर रस्त्यावर आला. आता जो शनी समोर एखादाच काय गर्दी असती तरी त्याने फिकीर केली नसती. बळवंता खोलीत येऊन बसला होता. छातीतली धडधड अजूनही थांबली नव्हती. तथाकथित इम्युनिटी किंवा सुरक्षितता हा शेवटी भ्रमच निघाला होता. तो सुद्धा त्या भासांच्या जाळ्यात अडकू शकत होता. त्याची अवस्थासुद्धा त्या दाभाडे किंवा प्रोफेसर रासने यांच्यासारखी होऊ शकत होती. सुरुवातीस त्याला त्या घरात काहीच दिसलं नव्हतं आणि मग हे भयंकर दृश्य. का? घरात ज्याचा कशाचा वावर होता ते त्याचा अंदाज घेत होतं का? आणि त्याचा अंगारा फुकणं, गोप बांधणं अशा क्रिया पाहताच ते एकदम उद्दामपणे समोर आलं होतं का? त्याच्या क्रिया निरर्थक होत्या म्हणून का मागच्या दाराला गोफ बांधला जाऊन ते त्या घरात जेरबंद होऊन पडू नये यासाठी हे भीषण नाटक? त्याला अशातलं काही समजत नव्हतं. तो खरा अनभिज्ञ होता. आज रविवार. अजून गुरुवारला 4 दिवस बाकी होते. गुरुवारी संध्याकाळी मल्ला महाराजांची गाठ घेऊन झाला प्रकार त्यांच्या कानावर घातला पाहिजे. पण पुढचे 4 दिवस त्याच्या जीवाला शांती लाभणार होती का? बळवंताला जसं त्यांचं रूप दिसलं होतं तसंच ही अलिप्तता एकतर्फी नसेल तर त्यालाही बळवंताचं रूप दिसलं असणार. रासने आणि दाभाडे यांचा माग काढीत ते त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. दोघांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका हे होतं. त्यालासुद्धा हृदयविकाराचा झटका येऊ शकेल. समोर जर असं एखादं अभद्र ध्यान उभं राहिलं तर. भीतीचा, असह्यतेचा, संभ्रमित अवस्थेचा तो निश्चितम बिंदू होता. मग मनाचा तोल हळूहळू परत आला. काही व्हायचं असेल तर ते यापूर्वीच झालं असतं. शिवाय जर कशाविरुद्ध त्याच्यापाशी बचावाचं साधन नसेल तर जीव टांगणीला लावून घेण्यात काय अर्थ होता? काही बाह्य कारणाने पीडा व अपाय होण्याआधीच हे आत्मपीडन का? तो मानव होता. निर्बुद्ध कीटक नव्हता. कार्यकारणाभावाची त्याला जाण होती. अनुभव आणि अपेक्षा त्याची जाणीव दोन्ही दिशांना जात होती. देहभान आणि आत्मभान दोन्ही सांभाळलंच पाहिजे. छाव देहभान आणि आत्मभान सांभाळणार त्याची कसोटी दुसऱ्या दिवशीच लागणार होती. सोमवार उजाडला तो धक्कादायक बातमी घेऊनच.